मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 4,500 रुपये हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता येणार आहे। या संदर्भात माहिती पाहण्या अगोदर आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अत्यंत मोठा निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जर उशीर जरी होत असला तरी महत्त्वाची म्हणजे आपल्याच यामध्ये या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभधारकांना फायदा होणार आहे। तो कसा होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ योजना न राहता आज लाखो महिलांच्या आयुष्याचा आधार बनली आहे, कारण की दर महिन्याला काही आर्थिक मदत भेटते आणि या मदतीच्या आधारेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना जी रक्कम आहे ती देण्यात येत असते। आता नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना जे काही उशीर होत आहे ते उशीर होऊ द्या, काय अडचण नाही, पण महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3 जे हप्ते आहेत हे तिन्ही हप्ते महिलांच्या खात्यावरती यायलाच पाहिजे, कारण की अत्यंत महत्त्वाची ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते थकलेले आहेत। आता एकंदरीत पाहिले तर 3 हप्ते जे आहेत ते एकदाच यायला पाहिजे, जेणेकरून महिलांच्या खात्यावरती एकदा 4,500 रुपये हे मिळतील, जेणेकरून महिलांना फायदा होणार आहे। अशा पद्धतीने जरी उशीर झाला तरी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि जानेवारी महिन्यामध्येच एकदाच महिलांच्या खात्यावरती तिन्ही हप्ते टाकाय पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून। अशा पद्धतीने हे हप्त्याचं वितरण करायला पाहिजे, कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपली जर EKYC राहिली असेल तर 31 तारखेपर्यंत आपली EKYC पूर्ण करून घ्यायची आहे, तरच आपल्याला पुढील लाभ भेटणार आहे। अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट होतं, त्यामुळं आताच YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।